नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तुम्हाला म्हटलं होतं की चारा नियोजनाचं थोडंसं मी नियोजन सांगेन. तर ह्याच्यामध्ये साधारण असे उंचीला 5 फूट आणि लांबीला जरी म्हटलं तरी 30 फूट असं एक लाकडाचं ब्रॅकेट तयार केलं आहे आणि त्याला अशी 3 इंची जाळी लावलेली आहे. अशी ही 3 इंची जाळी आहे आणि याच्यामध्ये हा तुरीचा बुसकट, हे तुरीचं बुसकट आहे आणि तुरीचं बुसकट साधारण इथपर्यंत आहे, साधारण 5 फूट आणि इथून पुढं एक 15 फुटाचं जे आहे, 15, 20, 25 फूट हे सगळं राजमा जे शेतामध्ये आता भरपूर प्रमाणामध्ये निघतं आहे. तर हे राजम्याचं बुसकट आहे. तर हे साधारण 15-20 फूट असेल, 25 फूट आहे आणि ते 5 फूट तुरीचं बुसकट. तर शिडी ह्याच्यातून एक ह्याच्यामध्ये मी ते भरलं आहे पूर्ण आणि अशा प्रकारे हे म्हणजे साधारण त्या 3 इंचामध्ये चांगल्या प्रकारे असं तोंड घालून ते टरपालं खाऊन जे काही नुकसान आहे ते नुकसान वगैरे होत नाही. फक्त तिथली ते टरपालच खाऊन खाली टाकते शेळी आणि नुकसान वगैरे व्हायचा प्रकार नाही हा बिलकुल. अशा प्रकारे हे साधारण 5 एकराचं साधारण हे मी राजम्याचं फोलकट आणलेलं आहे आणि या फोलकट पण अतिशय चांगल्या उत्कृष्ट आणि चांगल्या चवीनं चांगल्या पद्धतीनं खातात. आणि आता एक फायदा याचा ह्या चारा व्यवस्थापनामध्ये की नुकसानाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. साधारण 5% ते 10% म्हणाय हरकत नाही. हे गंज एक प्रकारची गंज, जशी कडब्याची गंज असते ना तशा प्रकारे मी गंज लावलेली आहे. साधारण 30 फूट आहे अशी लांबीला. तरी मला साधारण एक 6 महिने जरी पाटी किंवा शेळ्या जरी मी 10 जरी आणल्या, आता सध्या मी तुर्तास पहिले 3 आणल्या, नंतर 3 आणल्या, अशा 6 आणल्या, आता सध्या 6 आहेत. जरी 10 जरी आणल्या तरी 10 शेळ्या कमीत कमी एक 6, 7, 8, 9 महिन्यापर्यंत मला हा मुबलक जो चारा आहे तो ह्यांना उपलब्ध करून ठेवलेला आहे. ह्याला काय कुठं म्हणजे पाठी उचलायची टाकारे ह्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा पाठीमध्ये असा काही विषय नाही. जेव्हा ते उठतात, बसतात, रवंत करतात, पाणी पितात, उठून खातात, म्हणजे अनलिमिटेड. हे काय बुसकट भरपूर म्हणजे शेतीमध्ये भेटतं आणि चांगल्या प्रकारे खातात. असं काय यांच्यापासून राजम्याच्या फोलकटापासून ह्यांना त्रास वगैरे नाही, पोटफुगीचा त्रास नाही, भरपूर खातात. आज मला वाटतं पूर्ण 1 महिना झाला मी आणून. ह्या 3 शेळ्या पहिल्या मी आणलेल्या, ही 3 महिने सॉरी ह्यांना 1 महिना झाला आणि यांना ह्या 3 शेळ्यांना 3 आठवडे झाले. पलीकडे खाली बसलेली गाभण आहे ती पण खाते फोलकट. तर असं एक चारा व्यवस्थापनाचं तुम्ही नियोजन करू शकताय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उठसूट सारखं त्यांना चारा टाकायची गरज नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नियोजन चाऱ्याचं थोडंफार करू शकताय. धन्यवाद.